रोहित शेट्टी यांच्या घरावर बिश्नोई गँगनं फायरिंग केलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती येते। 7.62 mm च्या 5 गोळ्या क्राईम ब्रांचनं या संदर्भातला धक्कादायक खुलासा केलेला आहे। मुंबईमधील जुहू परिसरामध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर फायरिंग झालेली होती। रिजवान शेख आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात। रिजवान, प्रकरणाचा तपास अधिक वेगवान झालेला असून आतापर्यंत तपासामध्ये कोणती माहिती समोर आली आहे? ऋतुजा, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने जुहू परिसरामध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरती जी फायरिंगची घटना घडली होती, त्यामध्ये बिश्नोई गँगची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळत आहे अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे ज्या फायरिंग खोरांनी जी फायरिंग केली होती त्यामध्ये जी गन त्यांनी वापरली होती त्यामध्ये 7.62 mm च्या गोळ्या हे क्राईम ब्रांचना त्या ठिकाणून भेटलेले आहे। तर ती खोके आहे आणि इतर जी पुरावे होते ते मुंबई पोलिसांनी जे आहे ते फॉरेन्सिक टीमला पाठवलेले आहे आणि त्याच्यावरती तपास जो आहे तो मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये आतापर्यंत 7हून अधिक लोकांची जी जबाब आहे ती मुंबई पोलिसांनी नोंदवलेली आहे। आपण जर पाहिलं तर हल्लेखोरांनी ज्यावेळी फायरिंग केली त्याच्यानंतर लोकल ट्रेन हे बंद होती, त्यांनी प्रायव्हेट जी गाडी आहे त्याचा वापर केलेला रिक्षाच्या माध्यमातून विले पार्लेपर्यंत तो या रिक्षाच्या माध्यमातून गेलेला। त्याच्यानंतर त्यांनी प्रायव्हेट ट्रान्सपोर्टचा वापर करून जो आहे तो कल्याणच्या दिशेने निघून गेलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेनंतर कुठेतरी रोहित शेट्टी यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलेली। पहिले 2 सुरक्षा कर्मी जे आहेत ते रोहित शेट्टी यांना देण्यात आले होते, परंतु आता ज्या पद्धतीने त्यांच्या घरावरती या फायरिंगच्या नंतर त्यांची सुरक्षा देखील मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे आणि नेमकं बिश्नोई गँगच्या माध्यमातून हे जे काही फायरिंग झालेलं आहे त्यामध्ये नेमकं हल्लेखोरांना किती पैसे देण्यात आले, नेमकं काय काय डील झाली होती, त्या संपूर्ण बाबत मुंबई पोलीस जे तपास करताना दिसून येत आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।